नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर महानगरपालिकेवर थेट शिवसेनेचा धडक मोर्चा येऊन या ठिकाणी धडकलेला आहे। कारण आहे टॅक्सचे दरवाढ आणि या दरवाढीच्या विरोधात मीरा भाईंदर शिवसैनिकांनी धडक मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मोर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणलेला आहे। ज्यावेळी हा गेट काढण्यात येत नव्हता त्यावेळेस सर्व शिवसैनिकांनी तो गेट जो आहे महानगरपालिकेचा तो जबरदस्तीने तोडून मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांच्या थेट कार्यालयाच्या समोर मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये प्रवेश करत कार्यालयाच्या समोर जाऊन थांबले व तसेच आयुक्त साहेब जे आहेत तो मीरा भाईंदर महानगरपालिकेचे राधा विनोद शर्मा त्यांच्याही कॅबिनमध्ये जाऊन या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असलेल्या जनतेची व्यथा मांडत टॅक्स दरवाढीच्या विरोधात जो आहे त्यांना सर्व विषय लेखी दिलेला आहे व येत्या काळामध्ये टॅक्स दरवाढीबद्दल विचार केला जाईल असे सांगून या ठिकाणी आयुक्तांनी त्यांची मनधरणी केलेली आहे। पाहूया या विषयावरील सविस्तर बातमी। नमस्कार, जय महाराष्ट्र। राहुल, आज मीरा भाईंदर महानगरपालिकेवर धडक मोर्चा आला, भिकमाको आंदोलन आलं, या ठिकाणी गेट तोडून डायरेक्ट महापौर कॅबिनपर्यंत पोहोचण्याची वेळ आलेली आहे। नेमकं कारण काय आणि काय सांगशील? आता तुम्ही बघितलं की गेल्या महासभेमध्ये जे प्रस्ताव पास केलेला आहे की 60% करवाढीचा, जे भाजपाचे नगरसेवक आहे 78 नगरसेवक आणि भाजपाची सत्ताधारी जी तानाशाही चाललेली आहे त्यांनी जो मंजूर केलेला जो प्रस्ताव आहे तो कोणाला न कळत आणि ना प्रस्ताव मांडून तो मंजूर केलेला आहे आणि त्याच्यात विरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा ठाम विचार केला। त्याचं कारण हे की जनतेवर जबरदस्ती लादलेला हा टॅक्स म्हणजे जे सत्ताधारी पक्ष आहेत ज्याचे 78 नगरसेवकांना जो निवडणुकीच्या कालामध्ये जो खर्च झालेला तो खर्च काढण्यासाठी तुम्ही हे सत्ताधारींनी टॅक्स वाढवलेला आहे का? तुमचं पोट कमी भरलंय का? तुम्ही अजून ते आपलं घर सुद्धा भरायला तयार ठेवलेला आणि तुम्ही भाजपाचे जे नगरसेवकांनी आणि महापौरांनी उपमहापौरांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत निंदनीय निर्णय आहे आणि ते जनतेला लादलेला निर्णय आणि जनता त्याच्या विरोधात आहे आणि जनतेसोबत आम्ही शिवसेना देखील त्याच्या सोबत आहोत। त्याचं कारण हे की आम्ही हे कदापि सहन करणार नाही। शिवसेना आम्ही हृदय सम्राट हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, सरनाईक साहेबांचे शिवसैनिक आहोत। तर हे कदापि सहन न करता आम्ही रस्त्यावर पुन्हा एकदा उतरू आणि हे आंदोलन जिथपर्यंत हा प्रस्ताव ती लोक रद्द करत नाहीत तिथपर्यंत असंच शिवसेनेकडून आंदोलन सुरू राहील आणि या नगरसेवकांनी जे स्वतःचे पोट भरायची कामं केले तर तुम्ही कृपया जनतेचा विचार करा, मीरा भाईंदरच्या जनतेचा विचार करा। इथे गोरगरीब जनता राहते, 60% सामान्य जनता राहते, त्यांचा विचार करून तुम्ही हा करवाढीचा निर्णय हा पाठी घेऊन रद्द करावा ही नम्र विनंती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून। काय सांगशील अजय, एकीकडे महापालिका महासभेमध्ये त्यांचे नगरसेवक जास्त, त्यांचे बहुमत जास्त आणि दुसरीकडे जनतेवर अन्याय होतो असं तुमचं मत आहे, काय सांगशील? बघा, असे दिवस आणले लोकांनी की लोकांना रस्त्यावर 80 दिवस आणले, 60% कुठे गोरगरीब भिका मागतील का? या गोष्टीला घेऊन कुठेतरी गोरगरिबांची हे विचार केला पाहिजे लोकांनी की कोणाला अत्याचार करतील। गेल्या टायमाला तुम्ही 5 वर्ष आधी लोकांची घरं तोडले, लोकांचे दारं तोडले, आता दारांचे का घरं राहणाऱ्याचे टॅक्स वाढवतो तुम्ही। लोक कसं सहन करणार? आणि लोक आता सहन नाही करू शकत, तुमच्या बंगल्यात पण घुसू शकते त्या गोष्टीसाठी। किती अत्याचार करणार तुम्ही? अगर कुठलाही ठराव पास करतात तर ठराव करायचे तो लाईव्ह करा ना। आता आपलं अधिवेशन होतं ते लाईव्ह होतं की नाही, तर प्रत्येक गोष्टी इथे पण लाईव्ह केलं पाहिजे। तुम्ही तुमच्या मनमर्जीने राजकारण चालवणार हे थोडी चालू देणार? आदरणीय सरनाईक साहेबांनी हेच गोष्टीसाठी केलं होतं की कुठेतरी सत्तामध्ये कुठेतरी गोष्टी घडल्या पाहिजे, तर लोकांनी पण हे विचार केला आणि लोकांच्या या विचारमधून ज्या माणसाला निवडलंय या दिवस आले टॅक्ससाठी
भाऊला गोरगरिबांचा नेता म्हणून आदरणीय प्रताप सरनाईक यांचं नाव सातत्याने येत असतं. कसं पाहतो सरनाईक साहेबांच्या कामाला? खरंच जरी आमची शिवसेनेची सत्ता देखील मीरा भाईंदरमध्ये नसेल आले तरी सरनाईक साहेबांनी जे गेल्या 1 महिन्यापासून जे आरोग्य शिबिर असो, दाखले वाटप कार्यक्रम असो आणि आज तुम्ही देखील बघितलं की एवढं मोठं तीव्र आंदोलन की तुमची जिथपण नजर जात असेल तिथपण फक्त शिवसेने आणि शिवसेने, फक्त भगवा वादळ हा मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेवर आज आलेला आहे. याचं कारण फक्त आणि फक्त सरनाईक साहेब आहेत. कारण सरनाईक साहेबांनी जनतेसाठी जे प्रतिसाद आहे, सरनाईक साहेबांचा जो प्रतिसाद आहे तो अतिशय उत्तमचा प्रतिसाद आहे. त्याचबरोबर मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या माध्यमातून की हे आंदोलन असंच चालत राहील. कारण त्यासाठी यांची कर वाढती केलेली, यांनी जो प्रस्ताव आणि ठराव मंजूर केलेला आहे तो रद्द नाही केला तर सरनाईक साहेब पुन्हा असेच आंदोलन करणार. आणि जे 77 नगरसेवक आहे, यांचे 78 नगरसेवक आहे, त्यांचं पोट भरलं असेल तर थोडं निवांत राहा तुम्ही. कारण तुमचे निवडणुकीचे पैसे वसूल करण्याचा हा मार्ग नाही आहे. पुन्हा सांगता नाही तर आम्ही असेच जनतेकडून भीक मागू आणि जनतेचे पैसे आणून तुम्हाला देऊ. तुम्हाला तेच हवं आहे. म्हणून तुम्ही जनतेला जे केलेले करवाढ आहे ते प्लीज तुम्ही कमी करून तुम्ही हा प्रस्ताव रद्द करावा. हॅलो, काय सांगा साहेब, आज टॅक्सवाढीच्या बद्दल तुम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करून डायरेक्ट आयुक्त साहेबांच्या कॅबिनपर्यंत पोहोचण्याचा धाडस या ठिकाणी शिवसेनेकडे केलेला आहे. काय सांगा? हे बघा, मीरा भाईंदरच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये 5वी बहुमत दिलेलं आहे. पण त्या 5वी बहुमताचा कुठेतरी जनतेसाठी, जनतेला सेवा सुविधा देण्यासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे होता. पण पहिल्याच महासभेमध्ये बेकायदेशीररित्या करवाढीचा हा ठराव त्यांनी आणला आणि त्यांच्या 5वी बहुमताच्या जोरावरती हा ठराव ते पास करून जनतेवरती अन्याय करत आहेत, अत्याचार करत आहेत, लोकांची दिशाभूल करत आहे. की आम्ही कमर्शियल जे काही गोडाऊन आहेत त्यांना करवाढ, व्यापाऱ्यांवरती तुम्ही करवाढ करा तर उद्या जनतेलाही त्याचा फटका बसणार आहे. व्यापारी आपल्या खिशातून टाकणार नाहीत, तर ते जनतेकडूनच वसूल केलेला आहे आणि इनडायरेक्टली याचा फटका या मीरा भाईंदरच्या रहिवाशांनाच होणार आहे. आणि म्हणून काय अपील करू इच्छितो? जनतेला काय जनतेला हेच अपील करू इच्छितो. आता जनतेकडून चूक झालेली आहे, परंतु यापुढे यांच्याकडून जे होणारे अन्याय अत्याचार आहेत त्यांनी शिवसेनेसोबत येऊन त्यांच्याकडून हे अशा अवाजवी करवाढी असे अनेक काही जे प्रकार जनतेला घातक ठरतील त्या प्रकारासाठी जनतेने शिवसेनेसोबत उभं राहावं एवढी जनतेला मी विनंती करेल, अपेक्षा करेल. काय सांगतो? नमस्ते. आप लोगों को बताना चाहता हूँ कि लोग पहले से ही महंगाई की मार झेल रही है, यहाँ पे बेरोजगारी बढ़ रही है. और आपको मैं बताना चाहता हूँ कि ये महापौर मैडम ने 60% टैक्स बढ़ा करके और भी लोगों को दबाने का काम किया गया है. आप देख सकते हैं कि हमने भीख मांगो आंदोलन करके यहाँ पे जन सैलाब हमने अभी कमिश्नर साहब को हमारे वरिष्ठों ने पत्र दिया है और उन हमारे कमिश्नर साहब ने हमारे वरिष्ठों ने कमिश्नर साहब को पत्र दिया है और अभी इन बात को संज्ञान में लेते इसको रद्द करने की हमारे वरिष्ठों ने मांग की है. काय सांगायचं? काय सांगितलं या ठिकाणी आयुक्त साहेबांनी? बघा, आयुक्तांना आता महापौर या ठिकाणी अवेलेबल नाहीये तर आयुक्तांना आम्ही पत्र दिलं, आमची मागणी सांगितली. सर्वसामान्य जनतेवरती हा जो काही दुर्दंड महानगरपालिका त्या ठरावाच्या माध्यमातून लावत आहे तो ताबडतोब रद्द करावा. कारण कोणताही करार किंवा कोणताही कर तुम्ही जेव्हा वाढीव करता ते वाढीव करताना महानगरपालिकेचे काही नियम आहेत, महाराष्ट्र शासनाचे काही नियम आहेत, त्या नियमाच्या अंतर्गत आपल्याकडे जे इतर टॅक्स त्या पेपरावरती लावून येतात, पाण्याचा असेल, वीजेचा असेल, वृक्षाचा असेल, शिक्षणाचा असेल किंवा सांडपाणी व्यवस्थेचा असेल, या प्रत्येक करावरती साखळीने चेन सिस्टमने फरक पडतो. नुसतं 60% वाढवलं म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स झाला असं होत नाही. ही भाग प्रामुख्याने समजून घेतली पाहिजे. आज जी माणसं 3000 रुपये टॅक्स भरतायत रेसिडेन्शियल, त्यांना उद्या कुठेतरी 4500च्या वरती टॅक्स भरावा लागेल. जे कमर्शियल आज कुठेतरी 7000 भरतायत त्यांना 10000च्या वरती भरावं लागेल. तर हा अधिक कर भरताना प्रामुख्याने ताबडतोब त्याच वेळेला व्यापारी वर्ग स्वतःच्या भाड्यामध्ये फरक करणार. भाड्यामध्ये फरक केला की वस्तू महाग होणार. वस्तू महाग झाल्या तर ही सर्वसामान्य जनता जे आज भाजपचे नगरसेवक ओरडून ओरडून सांगतायत की ज्यांनी आम्हाला वोट केलाय त्यांच्यावर आम्ही कोणताही अन्याय करत नाहीये, त्या सर्व मूर्ख माणसांना मी सांगू इच्छितो, अरे जेव्हा भाव वाढ होईल, वस्तूची भाव वाढ होईल, व्यापारामध्ये फरक पडेल, त्यावेळेला ऑटोमॅटिक वस्तू सुद्धा महाग बनतील आणि या महाग वस्तू घेण्यासाठी या सर्वसामान्य जनतेला तुम्ही वेठीस धरत आहात. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? आणि कोणताही ठराव
मंजूर करताना, अशा प्रकारचं एवढी मोठी दरवाढ मंजूर करताना जनतेचं मत काय आहे, लोकांचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. आता त्यांनी राक्षसी बहुमत असल्यामुळे आम्ही जे काय करू ते सगळं सर्वस्व असेल अशी भूमिका ठेवलेली आहे. परंतु सर्वसामान्य जनता आणि प्रामुख्याने शिवसेना पक्ष हे कदापि चालून घेणार नाही. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा प्रमुख राजूजी भोळे यांच्या माध्यमातून, जिल्हा संघ निषेधाई नावेकरच्या माध्यमातून या आमच्या निवेदनावरती जर पुढच्या 10 दिवसामध्ये योग्य तो प्रतिसाद आला नाही तर याच महापालिकेवरती जन आक्रोश आंदोलन मोठ्या स्वरूपात केलं जाईल आणि मग पालिकेने याला जबाबदार आम्हाला धरू नये ही सूचना देऊन आम्ही इथून बाहेर पडत आहोत. काय सांगायचं, सर्व नगरसेवकांनाच तुम्ही टार्गेट केलेलं आहे. बघा आता महासेवक तुम्ही सुद्धा काशेमध्ये बसता, सगळे तुम्ही खेळ बघता. पुढचे काही नगरसेवक ज्यांना काही महापालिका कळतंय ते प्रस्ताव मांडतात, हो हो म्हणतात आणि मागचे सगळे नंदी बैल ज्यांना मी म्हणेन की ज्याला काहीच कळत नाही काय चाललंय, आता कोणतरी हात वरती केला, आपल्या नगरसेवकाने हात वरती केला, चला मला पण हात वरती करायचंय, असे नगरसेवक या ठिकाणी बसलेले आहेत. कशाचे त्यांना भान नाही. नौके जरी असले तरी महासभेत काय चाललंय, कोणता ठराव मांडतायत, तो ठराव लोकांनी आपल्याला निवडून दिलाय, पक्ष बाजूला ठेवून एक जनसेवक, एक नगरसेवक म्हणून आपण लोकांवरती अन्याय करत नाहीये ना याचं भान कुठेतरी या लोकांनी ठेवलं पाहिजे. म्हणून या नगरसेवकांचा आमचा आरोप आहे तर तुम्हाला निवडून का दिलंय, लोकांचा विकास करण्यासाठी, तुमच्या स्वतःचा विकास करण्यासाठी नव्हे, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. हा आरोप त्यांच्यावर आम्ही करत आहोत. शहराची दुर्दशा सुरू झालेली आहे का? 100% सुरू झालेली आहे. तुमच्या पत्रकारांच्या लोकशाहीवरती गदा आणला, लोकांच्या करवरती गदा आणला. आता अजून काय वाट बघायचे, आता हे करत राहतील, परंतु शिवसेना गप्प बसणार नाही हे आपल्या वाहिनीच्या माध्यमातून या 78 नगरसेवकांना आम्ही सांगू इच्छितो. आपस में चर्चा करेंगे, ठराव पूरा पढ़ेंगे, हमारी मांग क्या है वो देखेंगे, दोनों चीजों को मद्देनजर रखते हुए उनको जो स्टडी उनके ऊपर दी होगी उनके बाद वो हमें बुलाने वाले हैं. 10 दिन का टाइम इनको हमने दिया हुआ है. 10 दिन के अंदर इस चीज का जो आप हल निकालो वो हमें बताइए. उसके बाद अगर वो हल जनता के हित में नहीं रहेगा तो इसी महानगर पालिका में जन आक्रोश आंदोलन किया जाएगा. क्या कहेंगे सर? जिस तरह से पहली महासभा में 7% का कर बढ़ाया है, तो आज हम लोगों ने ये इशारा आंदोलन के तहत माननीय आयुक्त को निवेदन दिया गया हमारी पार्टी की ओर से. हम यही कहना चाहेंगे आयुक्त महोदय को कि इस ठहराव को रद्द करने के लिए शासन के पास आप प्रस्ताव भेजिए और शासन दरबार से इस ठहराव को रद्द करने का काम शिवसेना करेगी. क्योंकि मीरा भाईंदर के जनता ने भले ही 78 नगर सेवकों को चुन के दिया है और चुन के किस प्रकार से आए हैं उनको भी मालूम है, लेकिन ये यहाँ भाजपा के स्थानीय नेता के नौकर बन के यदि 78 नगर सेवक आकर करके इस शहर के अंदर 7% कर बढ़ा करके लोगों के ऊपर अन्याय करेंगे तो शिवसेना बर्दाश्त करेगी नहीं. ये लोग क्या कह रहे हैं आज के डेट में कि 60% कर जो है एक कंपनी से रहने आने वाले लोगों के ऊपर है, जिनको पहले टैक्स है. ये दिशा भूल कर रहे हैं लोग. मुझे बताइए कि किसी व्यक्ति का 4 दुकान है या एक छोटा सा मॉल है या छोटा सा कहीं शॉपिंग मॉल है, यदि उसका रेट यदि 60% टैक्स लेंगे तो किससे लेगा? तो किराएदार होगा. वो किराएदार कहाँ रहेगा? मीरा भाईंदर शहर का ही रहने वाला है. तो इस प्रकार से घुमा फिरा करके मीरा भाईंदर वासियों के ऊपर ये कर है. और इसके बाद यदि आज 10 से 20% पानी में 10% जो है तो कि इन्होंने कर में अभी 2 से 3 साल पहले प्रशासकीय कार्यभार में टैक्स बढ़ा है और वापस से 60% कर रहा है. जिसको 1000 रुपया टैक्स भरने आता है उसको 1600 आएगा, जिसको 10,000 आता है उसको 16,000 आएगा, जिसको 1 लाख आता है उसको 1,60,000 आएगा. तो ये सारी चीज जो है दुकानदारों के ऊपर बैठेगी, आम नागरिकों के ऊपर बैठेगी. इसलिए वस्तु भी महंगा होगा, दुकान भी महंगा होगा, यानी सारी की सारी चीज. बिल्डर अपने घर से तो कोई टैक्स लगा के देने वाला नहीं है. बिल्डर पहला टैक्स भरता है तो उनको भी भूदंड आएगा, उसके बाद तो नागरिकों को ही भरना है. तो शहर में एक तरह से जो बढ़ती हुई शहर का जो विकास है उसके विकास के ऊपर ध्यान नहीं. इनके पास महापालिका के तिजोरी को इन्होंने एकदम कंगाल बना दिया है. मेरा कहना है कि जिस तरह से आदरणीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक ने इस मीरा भाईंदर शहर को 3000 करोड़ रुपया का निधि ला करके यदि मीरा भाईंदर का विकास करते हैं, मीरा भाईंदर 2 वर्ग में आती है. एक तरफ से बगल में देखिए सटे हुए मुंबई महानगर पालिका में 500 फुट के घरों को, निवासी घरों को टैक्स जो कि रद्द किया है, बंद किया है, लेकिन यहाँ पे टैक्स लगा रहे हैं. लेकिन टैक्स लगाओ ठीक है, लेकिन आप भी सत्ते में बैठो, आपके मुख्यमंत्री हैं, आपके महसूल मंत्री हैं, उनसे फंड लाइए और मीरा भाईंदर शहर का विकास करिए. जनता के ऊपर इस प्रकार का भूदंड कर जो है लादने की कृपा न करे, नहीं तो शिवसेना इसके बाद ये सारा आंदोलन है, इसके बाद हजारों की संख्या में आंदोलन तीव्र करेगी. लेकिन सर उनका जो है बहुमत है और आपका मैदान का लड़ाई तुमको बार बार करना पड़ेगा. देखिए हम लोग करने के लिए तैयार. आपको पता होगा कि कुछ ही वर्ष शिवसेना सत्ता में रही है महाराष्ट्र में और मीरा भाईंदर महानगर पालिका में सहयोगी करके रही है, लेकिन शिवसेना हमेशा ही विपक्ष की भूमिका में रही है और जनता के लिए हमेशा ही रास्ते पे उतरी है. शिवसेना का काम ही 80% समाजकरण और 20% राजकारण.
तुमचं आज आंदोलन होतं हे टॅक्स वाढवणे आंदोलन काय बोलणार? हे बघा, मीरा भाईंदर भाजपाचे सत्ताधाऱ्यांनी पहिली महासभामध्ये 60% ची करवाढ केलेली आहे. एका बाजूला बघा, मुंबई महानगरपालिकेमध्ये 500 फुटापर्यंत कर आकारणी माफ आहे आणि एका ठिकाणी भाजपाला 76 नगरसेवक निवडून दिलेल्या जनतावरती 60% ची कर बोज लादणारा अधिकाऱ्यांचा दोष कमी देतो, सत्ताधाऱ्यांचा दोष जास्त आहे. तर आजच्या निवेदनामध्ये द्यायला आलं होतं, महापौर ते उपलब्ध नाही, उपमहापौर उपलब्ध नाही, आयुक्तांना निवेदन दिले. त्या निवेदनच्या माध्यमात आम्ही सांगितलेलं आहे की यांनी ते केलेल्या सत्ताधाऱ्यांनी मनमानी केलेले ठराव रद्द करण्यासाठी तुम्ही शासनाकडे पाठवावा आणि शासनाने याच्यावर विचार करतील आणि नक्की हे कर दरवाजे रद्द होतील. जर नाही केलं कमी तर तुमची भूमिका काय असणार? हे बघा, आज इशारा आंदोलन होता. जर कर रद्द केली नाही तर याच्यापेक्षा हजारोची संख्यामध्ये या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये संपूर्ण जनतेला जागरूक करून हजारोची संख्यामध्ये या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर आंदोलन करणार. आज सड़क बहने लगते हैं, एक बारिश में सफाई नाम की चीज नहीं है, ड्रेनेज पाइप भरी हुई है, उसकी वजह से हमारी सोसाइटी में भी प्रॉब्लम आती है, क्योंकि वो उनका कहना होता है बाहर के नाले भरे हुए तो हमारी सोसाइटी का कैसे क्लियर हो, तो उससे सोसाइटी तक इफेक्ट हो रही है. तो कहने का ये मतलब है कि आप जो पहले से टैक्स ले रहे थे उसका मूलभूत सुविधाएं, पानी, कई सोसाइटी गर्मियों में अभी भी टैंकर पे आश्रित है, टैंकर माफिया इस वजह से चल रही है. तो यहाँ पर मूलभूत सुविधाओं को पहले पूरा करें. 60% टैक्स जो आप ये कह रहे हो, हम नए पुराने का जुमला फेंकना छोड़ दो. आज दूसरे का घर जला है, कल हमारा भी घर जलेगा. तो आम जनता को मैं यही बोलना चाहती हूँ, आप लोग भी इस चीज का विरोध करें और जो भी आप बैठे हुए हो महानगर पालिका में, उनसे अनुरोध है कि आप इस टैक्स को कम करें और पहले मूलभूत सुविधाओं पे ध्यान दें और जो पहले टैक्स लिया है उसका हिसाब दें जरा. आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीने या सर्व विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी जे आहे आक्रमक भूमिका करत मीरा भाईंदर महानगरपालिकेवर धडक मोर्चा घेऊन गेले व आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी जे आहे सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी जे आहे समजावून सांगितलेलं आहे. येत्या काळामध्ये एवढ्या मोठ्या आंदोलनाचा काय परिणाम होतो त्या पद्धतीने जे आहे या ठिकाणी जनतेचा न्याय मीरा भाईंदर महानगरपालिका व सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीने या सर्व जनतेचा न्याय करते हेच पुढील काळ ठरवेल व याच विषयाला पुढील पद्धतीने कशा पद्धतीने न्याय मिळतो हे पाहणे तेवढेच सच्चे व गरजेचे आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र.